5 सेक्टर बद्दल मी बोलतो. हां. ऑटोज मला वाटतं, ऑटो अँसिलरी, एव्हिएशन, केमिकल्स, फर्टिलायझर्स आणि पेंट्स. बरोबर आहे. ह्या इंडस्ट्रीजमध्ये जे कंपनीज ऑपरेट करतात त्यांना लगेच बेनिफिट होईल. बरोबर. ते का? कारण की क्रूड ऑइल प्राइस, समजा युद्ध थांबला, हो. क्रूड ऑइल प्राइसेस खालती आले, ह्या कंपनीजच्या मेजर जे कॉस्ट आहेत त्याच्यामध्ये क्रूड एक मेजर कंपोनेंट आहे. हो. तर समजा रॉ मटेरियल कॉस्ट खालती आला आणि क्रूड इज अ बिग रॉ मटेरियल फॉर सम ऑफ दीज फर्म्स, हो. तर ह्यांना डिरेक्ट बेनिफिट होईल. बरोबर. आणि लगेच होईल. बरोबर. आता समजा आपण फायनान्शियल्स बद्दल समजा बोललो किंवा IT सेक्टर, हो. त्याला इनडायरेक्ट बेनिफिट होणार. समजा बरोबर. क्रूड प्राइसेस खालती आली तर, युद्ध समजा संपला तर, ते का? क्रूड खालती आला म्हणजे इन्फ्लेशन एक्सपेक्टेशन्स कमी होतील. हो. आणि इन्फ्लेशन पण कमी होईल. बरोबर. त्याच्यामुळे ग्लोबल सेंट्रल बँक्स इन्क्लुडिंग दी RBI कट करतील. हो. आणि जेव्हा कट करणार तेव्हा बॉरोइंग वाढेल, स्पेंडिंग वाढेल, तर फायनान्शियल स्टॉक्सला एक सपोर्ट मिळेल. IT स्टॉक्स समजा आपण बोललो तर लो इंटरेस्ट रेट्स आर गुड फॉर बरोबर. IT stocks, तर त्यांना पण एक इनडायरेक्ट बेनिफिट मिळेल. पण माझ्या हिशोबाने जसं मी सांगितलं, एव्हिएशन, फर्टिलायझर्स, केमिकल्स आणि पेंट्स आणि ऑटोज, बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट म्हणजे लगेच दिसून येईल. बरोबर.